नमस्कार. सीटेट परीक्षेमध्ये गणित अध्यापनशास्त्र म्हणजे मॅथ्स पेडागॉजी हा भाग खूप जणांना अवघड वाटतो, नाही का? पण काळजी करू नका. आज आपण तो इतका सोपा करून समजून घेणार आहोत की तुम्हाला तो इंटरेस्टिंग वाटायला लागेल. चला तर मग सुरू करूया. पण या सगळ्याच्या मुळाशी जाण्याआधी एक साधा प्रश्न. इतक्या मुलांना गणिताची भीती का वाटते? कधी विचार केलाय? आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं हे चित्र आहे, बरोबर? तर या भीतीमागचं नेमकं कारण काय असू शकतं? आणि याचं उत्तर गंमत म्हणजे आकड्यांमध्ये नाहीये. ते लपलंय गणित कसं शिकवलं जातं या पद्धतीमध्ये. आणि सीटीटी परीक्षेचा सगळा भर याच गोष्टीवर आहे. काय शिकवायचं यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे कसं शिकवायचं. आपल्या आजच्या विश्लेषणाचा हाच आत्मा आहे. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. गणिताचं खरं स्वरूप काय आहे? सीटीईटीच्या दृष्टिकोनातून गणित म्हणजे फक्त आकडेमोड किंवा कॅल्क्युलेशन नाही, ते त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे. ती एक विचार करण्याची खास पद्धत आहे. आणि ह्या विचार करण्याच्या पद्धतीच्या केंद्रस्थानी आहे एक कॉन्सेप्ट, गणितीय विचार. आता हा गणितीय विचार म्हणजे काय? तर फक्त कॅल्क्युलेशन करणं नाहीये, तर तर्क लावणं, वेगवेगळ्या गोष्टींमधलं संबंध शोधणं आणि कोणत्याही समस्येवर तार्किक पद्धतीने तोडगा काढणं. खरं सांगायचं तर गणित शिकवण्याचं हेच तर मुख्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे, गणिती विचार ही संकल्पना ऐकायला थोडी मोठी वाटते, मान्य आहे. म्हणून आपण तिला 4 सोप्या कौशल्यांमध्ये विभागून पाहूया. पहिलं पॅटर्न ओळखणं म्हणजे नमुने ओळखणे. दुसरं अमूर्तीकरण आणि सामान्यीकरण. याचा सोपा अर्थ काय? तर मोठ्या कल्पनांमधून महत्त्वाचे धागे वेगळे काढायचे आणि त्यातून एक कॉमन नियम तयार करायचा. तिसरं तार्किक संबंध जोडणं. आणि चौथं अर्थातच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्या सोडवणं. एक शिक्षक म्हणून हीच कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये घडवायची आहेत. बरं, आता दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. तो म्हणजे सक्रिय गणिताचा वर्ग, म्हणजे ॲक्टिव्ह मॅथ्स क्लासरूम. आणि इथे कळीचा प्रश्न उभा राहतो. वर्गाचं नियंत्रण नक्की कोणाकडे असतं? शिक्षकाकडे की विद्यार्थ्यांकडे? चला हे समजून घेऊया. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 प्रकारच्या वर्गांमध्ये मिळतं. एका बाजूला आहे शिक्षक केंद्रित वर्ग, जिथे सगळा फोकस असतो सूत्र पाठ करण्यावर, पाठांतरावर, शिक्षक ज्ञानाचा स्रोत असतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे बाल केंद्रित वर्ग, जो सीटीईटीला अपेक्षित आहे. इथे फोकस असतो समजून घेण्यावर, स्वतः शोध घेण्यावर, आणि शिक्षक फक्त एक मार्गदर्शक, एक फॅसिलिटेटर असतो. किती मोठा फरक आहे बघा. आता येतो आपला तिसरा आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचारांना समजून घेणं. आणि इथे एक म्हणूया की एक क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या चुकांकडे अपयश म्हणून नाही, तर एक संधी म्हणून पाहणं. हे एक वाक्य आहे जे अगदी लक्षात कोरून ठेवण्यासारखं आहे. विद्यार्थ्याची चूक हे त्याचं अपयश नाही, तर त्याच्या विचार प्रक्रियेत डोकावून पाहण्यासाठी उघडलेली एक खिडकी आहे. हा काय विचार आहे. हा दृष्टिकोन सीटीईटी परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. कारण चुकांमधूनच तर शिकण्याची खरी संधी मिळते, नाही का? पण मग या चुकांचं विश्लेषण करायचं कसं? तर बघा, चुकांचे साधारणपणे 3 मुख्य प्रकार असतात. पहिली, संकल्पनात्मक चूक म्हणजे मूळ कॉन्सेप्टच समजलेला नाही, जसं की स्थानिक किंमत. दुसरी, प्रक्रियात्मक चूक म्हणजे सूत्र माहिती आहे पण ते वापरताना काहीतरी गडबड झाली. आणि तिसरी, निष्काळजीपणाने झालेली चूक, सिली मिस्टेक. प्रत्येक प्रकारची चूक शिक्षकाला बरोबर सांगते की विद्यार्थ्याला नक्की कुठे आणि कशी मदत हवी आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण 3 महत्त्वाचे मुद्दे पाहिले. आता या सगळ्यांना एकत्र जोडून एक साधा पण प्रभावी मास्टरी फ्रेमवर्क बनवूया. म्हणजे एक असा आराखडा ज्यामुळे हा सगळा विषय एकदम सोपा होऊन जाईल. हा फ्रेमवर्क म्हणजे एक सोपी 3 पायऱ्यांची प्रक्रिया आहे. बघा, स्टेप 1, का समजून घ्या, म्हणजे गणितीय विचारांचं स्वरूप काय आहे हे समजून घ्या. स्टेप 2, कसं ते लागू करा, म्हणजे बाल केंद्रित चाइल्ड सेंट्रिक क्लासरूम तयार करा. आणि स्टेप 3, काय ते तपासा, म्हणजे विद्यार्थ्यांच्या चुकांचं विश्लेषण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करा. झालं. का, कसं आणि काय, इतकं सोपं आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो आपल्याला विचार करायला लावेल. आपण गणिताला प्रत्येक मुलासाठी एक भीतीदायक विषय न ठेवता एक आनंददायक शोध कसा बनवू शकतो? या प्रश्नाचं उत्तर फक्त परीक्षेचे मार्क मिळवून देणार नाही, तर एक उत्तम शिक्षक बनण्याचा मार्ग दाखवेल. नक्की विचार करा.